श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 28. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुद्धारा अखिल निरंजना निर्विकारा भक्तमानस चकोरचंद्रा प्रेमांबुधारा ओ सरसी तरी तू असता कृपाळू आई माय माझे विठाबाई तरी आता ग्रंथप्रवाही येऊन या बैसे गे मागिले अध्यायी प्रेमे करून वैभवी मेळविला राव विक्रम भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लाधला उपरी मृगया करुणी अवंतिका स्थानी जाऊनी राजधामी कनकासनी सभा मंडपी बैसला क्षणैक बैसुनी त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पक्वान्न सेवुनी अंतपुरांत पिंगलागृही संचरला कनकमंचकी सुमनशेजी राव बैसवी पिंगला अर्जी षोडशोपचारे करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला परमप्रीती भावारूढ राये दर्शविले चित्ती कोड मग करी कवळुनी स्नेह पाडे निकट घेत पिंगला ती ते वामांकी बैसवोन परमप्रीतीने घेत चुंबन वाचे नेमणे तुझ समान अन्यदारा नावडती अगे पिंगले माझे मन भावी मम देहींचे ऐक्यरत्न जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह ऐक्य देही विरवती की राजमौळी तेजे आगळा द्वितीये शोभली त्याची कळा देवी माते तू पिंगळा मम चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी ऐक्य नाव एकाची देही मज वाढीव भासे भास शुभानने जैसी शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य प्रौढी देवी तू पिंगला माझे पाठी भासे भास शुभानने जैसा उदधी आणि लहरी परी ऐक्यता सागरी देवी माते तू सुंदरी भास भाससी शुभानने ऐसे म्हणून परमप्रीती पुन्हा चुंबन घेत नृपती मग भोगुनी सकाम रीती संतुष्ट चित्ती मीरवला मग विचार सुचला एक गण आनंदे बैसती प्रीती करून बैसल्या पिंगला बोलुनी वचन विडा त्रयोदश गुणी देतसे म्हणे हे महाराजा नृपवरा मम देहींचे प्राणप्रियेश्वरा मम मानस चकोरचंद्रा प्रेमांबू मीरवतसे तरी तुम्हा आम्हा गाठी गाठी गाठिल्या त्या परमेष्ठी गाठिल्या परी चित्त देठी ऐक्य भास भासतसे जसे लवण उदकी मिश्रित भिन्न ददावी दृष्टीत तन्याये ऐक्यचित्त रावण राणी शोभत तरी ऐसा मिश्रित अर्थ उदया पावला असे ऐक्यचित्त परी नेणुनी निर्दय परमकृतांत जगा माझी मीरवतसे चित्ती चित्तभय काया हरण करीत असे राया तरी नेणो आपण विषय चिंतेया बुद्धी धरी संचरली संचरता परी एकत्यांते माते दिसत उचितार्थ तुम्हा आधी माते मृत्यू सुगम चित्ता वाटतसे तरी हे ऐसे इच्छिल्या प्रमाण ईश्वर सत्ते जरी आले घडोन मग परम बरवे दैववान जगी असे मी एक ऐसे बोलता शुभाननी राव ऐकुनी बोले वाणी नेणो सखे ईश्वर करणी पुढील काही वदवेना मज आधी तू कामिनी मृत्यू पावो इच्छसी मनी परी नेणो निर्दयपणी मित्रात्मज मीरवतसे तो कदा न जाणे वेदविधी सदा वर्ततसे विघड बुद्धी नेणो मज मृत्यू तुझा आधी आल्या काय करशील ऐसे ऐकुनी वदे पिंगला नेणो कैसे असे जी भाळा रेखिली विधीने अकळकळा कळत नाही महाराजा परी ऐशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही महिपाठी देह दाहुन या हव्यवाटी गमन करीन तुम्हासव राव ऐकुनी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणाहुनी प्रिय कोण घात त्याचा करवेना तरी हे बोल उगलेची फोल माझी आतोषाचे करिसी मोल परी समय येता तव पाऊल मागेची धाव घेणार तरी अनुभव माझी चित्ता सहज आहे मजला पाहता अगे राज्यासनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती परी कैशारिती समरंगणीचा भाव दाविती शत्रु अनली प्राणाहुती
वेचू ऐसे म्हणता ती, तरी समय पडता दृष्टी, जीवित्व रक्षिती 12 वाटी, मग कोण कोठील मोहपोटी, जीवित्वाचा वरीती गे, तरी हे तैसे तुझे बोलणे, दावी तमाते चांगुलपण, परी समय पडता अर्थ भिन्न दुसराची आहे गे, की बहुरुपयाचे खेळमेळी, होऊनी बैसती महाबळी, परी ते शूरपणाची नवहाळी, समरभूमी चालेना, की श्वानपुच्छाची कैशी उग्रता, परिहारतेची पडे बळी देखता, जैसी पालीची दृष्टी देखता, वृश्चिक नांगी उतरी तसे. तन्याये तव बोलणे, माते दिसते सहज स्थितीने, ऐसे बोलता भर्तरी नंदने, पिंगलावदे स्वामीसी, म्हणे महाराजा प्राणेश्वरा, या बोलाच वागदोरा, कंठी बांधिला आहे नरा, काया वाचा मानसी, तरी आता व्यर्थ बोलून, नेणो घडेल अर्थ कोण, ईश्वर सत्तेचे प्रमाण, ब्रह्मादिका कळेना, परी माझी भावने ऐसे, येताये स्वचित्तास, विधवा शब्द शरीरास, लिप्त होणार नाही की, जरी म्हणाल कैशावरून, तरी काया वाचा चित्त मन, तुम्हा लागी केले अर्पण, साक्ष असे ईश्वर तो. तरी ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती सकळ जगती, तरी वैधव्य शब्द जगमुखांत, माते लिप्त होणार नाही की, असो बीज पेरिले तैसे फळ, द्रुमकोमादी दावी सकळ, तेवी माझी चाली सरळ, फळ उमटेल तैसेची, ऐसे बोलुनी निवांतपणी, स्तब्ध राहिली कामिनी, परिरायाचे अंतःकरणी, शब्द सदृढ मिरवले, मिरवले परी ठेविले मनांत, चमत्कार पाहू कोणे दिवसांत, असो हे जल्प बहुदिनांत, सारिथे झाले प्रीतीने, सहज कोणे एके दिवशी, राव जातसे पारधीसी, मृगया खेळता विपिनासी, आठव झाला कांतेचा, की आम्ही उभयता दोघे जण, बैसलो होतो सुखसंपन्न, तया माझी मृत्यू बोलोन, निश्चय विले कांतेने, तुम्ही झालिया गतप्राण, तुम्हा सवे करीन गमन, तरी त्या बोलाचे साचपण, आज पाहू निश्चये, ऐसी चित्ती योजना करून, मृगया करीत फिरे कानन, तो अकस्मात देखिला नयने, मृग एक नेटका, राव देखता तया पाठी, लागुने शीघ्र मही आराटी, क्षीणची त्या जीवी बहुमेळ थाटी, मृग जिवंत धरियेला परी हस्ते करून, तयाची ग्रीवा छेदून, मुकुटासह काढुनी भूषणे, रुधिरे वस्त्रे भिजविली, भिजवोनिया सेवका हाती, देता झाला शीघ्र नृपती, अन्यभूषणे उभवनी कांती, सुखासनी बैसला, उत्तम छाया पाहुन, तया खाली नृप जाऊन, उत्तम चीर कनकवर्ण, मृदुगालीच्या आंतरला, तयावरी बैसुनी नृपती, मंडळी दुरावनी बैसे एकांती, परी रुधिर वस्त्रे जया हाती, तया लागी पाचारी, म्हणे ही रक्तवस्त्रे घेऊन, सेवका पिंगलेचे गाठीस्थान, वस्त्रे ती ते गोचर करून, राव निमाला म्हणावे, निमाला परी कैसे रीती, जरी पिंगला बोलेल उक्ती, तरी व्याघ्रसंधानी जीवित्व आहुती, घेऊन या पळाला, ऐसे वदोनी रावभृत्या ते, गुप्त पाठविला अवंतिके ते, राजसदना जाऊनी भृत्ये, पिंगले ते विलोकिले, मौळी चिरास सकळ, रुधिर व्याप्त वस्त्रे सबळ, पुढे ठेवूनी करकमळ, जोडून या बोलतसे, म्हणे जी महाराज महिस्वामिनी, मृगया करीत रावकाननी, अवचित व्याघ्र जाळींतुनी, उठला राया न कळता, मागाहुनी साधुनी उड्डाण, राव धरिला ग्रीवे कारण, धरितांची हरुनी प्राण, रुधिर पिऊनी पळाला, आता त्याचे करुनी दहन, चमू येईल सकळ परतोन, ऐसे पिंगला ऐकून, हृदय पीटी आक्रोशे,
हृदय पिटुनी महीवरती भावे आपटी निष्ठुरगती आहा म्हणून केश हाती धरोनिया लुंची तसे शब्द करुनी अट्टहास अंबरडा मारुनी उदास पुन्हा मैते मस्तकास वारंवार आपळी तसे मृत्तिका घेवनी टाकी मुखांत म्हणे हाजी प्राणनाथ कैसे टाकुनी गेलांत माते परदेश भुवनासी आहा महाराजा प्राणेश्वरा कूपी कापिला कैसा दोरा आहा तव प्रीतीचा मोह जरा आज कैसा आटलाजी अहो मम प्राणनाथ मजवीण तुम्हा क्षणगमत नव्हता प्रीती सोडून कैसे आता परत्र देशा गमले ती ऐसे म्हणून आरंभळत तो अंतपुरी समजली मात स्त्रिया राजाच्या 1200 आरंभळत पातल्या एक हृदय पिटिती आपुले हस्ती एक धावती मही पडती एक एकताची झाली वरती मही लागी मूर्छित एक हंबरडा फोडूनी ऊर्ध्व म्हणती आमुचा गेला निध आता मही ते स्त्रीवृंद दीनवंत झालो की ऐसे म्हणून आरंभळती एकमेकींच्या गळा पडती हृदय पिटुनी आपटिती मही लागी मस्तकते ऐसा सकळ अंतपुरांत कोल्हाळ झाला अद्भुत परी पिंगला दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निढळवाणी मज कैसे गेले तजी सांडोनी मोहाचा सकळ तरणी लोपोनिया महाराजा बाळाहुनी मोह अत्यंत मजविषयी पाळीत होतेत तो मोह दौडुनी निष्ठुरवत सांडून कैसे गेलांत अहो तुम्ही राया सिंहासनी बैसत सता राजकारणी परी मम स्मरण होता मनी याधावनी सदनांत ऐसे म्हणून धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सांडोनी राज्यभार कैसा गेलासी महाराजा पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेविसी राज्यासन मोह आजी सकळ सांडोन कैसा गेलासी महाराजा आहा पिंगला अंडज खाणी कोठे गेली से मम पक्षिणी दाही दिशा ओस करोनी अचर राणी चरावया मम पाडसाची हरिणी परत्र तृण गोड पाहुनी तिकडेची गुंतली लोभे करुनी माझा लोभ सांडून या आहा मज आंधळ्याची काठी इसकुनी नेली निर्दये पोरटी की क्षुदिताची अन्नवाटी जिंतुनी नेली भणंगे आहा राया मज वाचून तू ते गमत नवते एक क्षण आज निष्ठुर मन करून कैसा गेलासी महाराजा आहा राया उत्तम पदार्थ जो मही लागी उत्पन्न होत तो मम आदी नृपनाथे भक्षिला नाही कधी की माते बैसवोनी निज अंकास मुखी ओपीत होता ग्रास ऐसे परी सांडोनी प्रीतीस परत्र कैसे गेलांत ऐसे परी नाना गुण आक्रंद तसे आठवून मग ते सेवकांते पाचारून शय्या साहित्य करवी तसे रायमौळींचा चिरमुकुट परिधानी कबरी अलोट स्फुरण दाटोनी मग बळकट उत्तम चिरी कवळीला स्वामींचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वाण स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभासहित येती झाले स्मशान वाटिकेंत अग्निकुंडी विधाने करुनी त्यात सबळ अग्नी चेतविला अग्निलाविता विधानशक्ती दाहुनी वर्तला अंगारनीती दगदगोनी कुंडाप्रती पावकशक्ती दावी तसे ऐसिया प्रकरणी पेटविलावन्नी होता पातली सौदामिनी अग्निकुंडी शिळास्थापोनी निरोप मागे सर्वांते सकळा जया देऊन आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझ अर्पण शीघ्र काळी होवो का ऐसे म्हणून अग्निकुंडांत सांडिती झाली स्वशरीराते परी त्या पावकी होता स्थित गुंडाळूनी गेली सर्वस्वी मग ते याचक अपार जन धन्य म्हणती तिये कारण स्वहित केले पिंगलेने स्वामी समे गमोनिया आहा पिंगला ऐसे म्हणती पवित्र जाया सत्यवती
उदार कर्ण स्वकुळा प्रती परकुळा ते तारील भरतरी परी करिता परलोक विव्हळ चित्ती करीती शोक म्हणती आम्हा प्रजेचे दोन दिक ईश्वरे कैसे नेले हो ऐसे म्हणोनी आक्रंदती भरतरी म्हणोनी आठविती असो पावकी दाहोनी सती लोक निघाले माघारे आपुलाल्या सदनी जाऊन बैसले असती मुख वाळवून आ भरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छ्वास सोडिती आणि राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत अतितुंबळ तो येरीकडे विपिनी नृपाळ मृगया करुनी येतसे तो अस्तासी गेला चंडमणी रात्र दाटली परमविपिनी म्हणोनी राजा उठोनी नगराप्रती चालिला पावक तेजी दे दीप्यमान हिलाल मार्गी प्रदीप्त करून जाता भृत्य पाठविला वस्त्रे देऊन आठवतयाचा पै झाला राव बैसुनी सुखासनी येता मार्गी मशाली पेटवोनी त्यांत चंद्रज्योती शशी समानी दिशे लागी उजळती आठव होताची म्हणे चित्तांत अबुद्धीपणे स्त्रियांची जात नेणो गृही कैसी मात घडोनी आली असेल की म्याही केले मूढपण शोध केला नाही आणि का पाठवोन सकळ भ्रांतींत चित्त गोवोन पाठी लागलो मृगाच्या परी माते दिसते अहित मूर्खपणा घेतला स्वपदरांत ऐसी चिंता करीत अवंतिके पातला परियांत श्रोते कल्पना घेती पिंगला दाहिली पावक शक्ती तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसे पाहिले निर्वाण तरी तो पिंगले ते वस्त्रे देऊन आला होता अरण्यांत परिरायाची न पडुनी गाठी कटक शोधिता महिपाठी मग तो अस्मान होता शेवटी कटका लागी मिळाला आणि त्या समयी विक्रम नृपवरे सेविले होते मातुळगर मिथुळेस जाऊनी समाचार सत्यवर्म्याचा घेतसे मग सुमती प्रधान चमुसहित शुभविक्रमरायादी प्रज्ञावंत सकळ मंडळी ही ज्ञानभरित रायासवे गेली ती गृहीती तुके स्त्रीमंडळ ग्रामजनादी रक्षपाळ सकळ बुद्धी केवळ जानते शक्ती नातुडली ऐसा समयाला घडून तो त्यांतही घडले अपार विघ्न पिंगला बुद्धिपणे रत्न देहांत पावली असो पाहिली मार्गवाट राव भरतरी चमुनेट येऊन यवंतिके निकट ग्रामद्वारी संचारला तव ते उठोनी द्वारपाळ रायासमोर आले सकळ आश्चर्य मानुनी उतावेळ रायाप्रती वदताती म्हणती परी कैसे रीती नम्रोत्तरे मंजुळ करीती मुजरे करुनी निवेदिती पिंगलेचा वृत्तांत म्हणती महाराजा दीनमणी भृत्य एकाला वनांतुनी तो दुश्चिन्ह वदोनी वाणी ग्राम वडविला शोकांत परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी सती पडली सुमती बळी नरस्वामिनी पिंगला दवडिली परत्र देशी गेलीसे तरी तियेची करुणी बोळवण आत्ताची गृही आले सकळ जन स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला ऐसे राव ऐकता वचन परम घाबरले अंतःकरण मग सुखासनांतुनी उडी टाकून स्मशान वाटिके पातला परी आक्रंदत अट्टहास्ये शब्द करीत अति लगवगे धावत स्मशान वाटिके जवळी पै पातला परी चमू मागे करीत जातसे अतिलाग सकळ कुळवृद्ध योग राया लागी कवळीती रावाला स्मशान मैसी पहात पिंगलेचे चितेसी राव विरागी होऊने मानसी उडी टाकू म्हणतसे परिते चमू मेळींचे ग्रस्त थोर रायासी कवळणी धरिती समग्र स्मशान कुंडीचा वैश्वानर वेष्टूनिया बैसले परी रावते उद्देशी प्राणघात इच्छी मानसी परिवेष्टन पडता शरीरासी उपाय काही चालेना मग बैसल्या ठाई आरंभळत मही मस्तका ते आपटीत
हृदय पिटुनी शोक करीत मूर्छने लागी पावतसे. मूर्छा गेलिया पुन्हा उठत अग्नी आहुती द्यावया पाहत परी अपार जनांचे वेष्टन बहुत बळकाही चालेना. ऊर्ध्व करुनी आपुला माथा घडी घडी पाहे पिंगला चिता. हा म्हणोनी बाळ तत्वता मही लागी आफळी तसे. आफळूनी आठवी पिंगलेचे गुण म्हणे कैसी वो गेली समज सांडून. माते मृत्युमही ठेवून परत्र कैसी झालीस. हे पिंगले तुझे मन गमत नवते मज वाचून. आता कैसी निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू. हे पिंगले तुझा मी पती नवतो शत्रू होतो या जगती. कैसे जल्पुनी कुडे मती भस्म तू ते म्या केले. आहा मी पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण. तरी मी तुझा शत्रुपूर्ण पती न म्हणे पिंगले. ऐसे म्हणोनी अंगधरणी टाकी हा हा शब्द करोनी. हृदय पिटी दणाणोनी मयी मस्तक आफळी तसे. आहा पिंगला म्हणून हा कमारी अट्टहास्ये करून. आहा पिंगले एकदा तव वदन मज दृष्टी दावी का. आहा पिंगले परत्र भुवनी गेली समाते तू सांडोनी. हृदय पिटी दणाणोनी मही मस्तक आफळी तसे. हे पिंगले आसनी शयनी मज बैसवीत होती अंतःकरणी. आता माझा विसर धरोनी कैसी राहसी परत्र. आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य. आहा पिंगला माझा प्राण कुडी टाकून गेलासे. आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य. शून्य मंदिरी निद्राशयन कैसे येईल सांगपा. आहा पिंगले माझी अधिक जाणत होतीस तृषा भूक. आता निष्ठुर मन केले नीक कैसी सांडुनी गेलीस तू. आहा पिंगले माझे शयनी होतीस मृदू भाषणे करुनी. पाहता उर्वर्षी दिसे नयनी संतोष माझा होतसे. ऐसे पाहुनी सुगंध द्रव्यमी रुंजी गाली षडपतकामी. ऐसे सुख सरिता संगमी सुख कोठे पाहू आता. या परी पिंगले तव गुण दयेचे भांडार मुक्त करून. की जगाचे करिसी पालन धर्मानुकुळे सर्वस्वी. ऐसिया प्रज्ञेचे पहुडपण पिंगले कोठे मी जाऊन. ऐसे म्हणून धडाडून धरणी अंग सांडी तसे. या परी सर्व जाणो निलोक रायाचा पाहुन शोक. गहीवर येतसे आणिक शोक शब्दे करून या. की तरुमलया गरा गंधी मिरवती समग्रा. तैसे रायाच्या शोकपारा शोके व्याकुळीत जाहले. असो हा ग्रामांत वृत्तांत सकळा. कळला परी सुखवसा झाला. जैसा प्राण जावो नियाला शवशरीरा पुन्हा की. मग गावींचे ग्रामजन स्मशानाजवळी आले धावोन. परिरायाचा शोक पाहून तेही तैसेची होती पै. परी तो माईक सहज स्थिती दुःखरहित शोकावरती. जैसे बहुरूपी खेळाप्रती शूरत्व मिरविती अपार. की गुर्जर देशी चाल सगन रुदन घेती मोल देऊन. तैसे घरचे सर्वजन येती प्रेत संस्कार करावया. तन्याये शोक करीत राव पडला शोकार्णवांत. नवर्णवे तो आकांत अल्प येथे वर्णिला. असो ऐसी रुदनस्थिती ज्याची त्याला माया चित्ती. परी ते लोक अभावनिती समजाविती रायाते. तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करिता अन्यजनांसी. होऊन गेले होणारासी आश्चर्य याचे कायसे. म्हणती महाराजा भविष्योत्तर होऊन गेले ते होणार. तयाचा शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसेना. अशाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जिणे. पिंगला गेली आपणही जाणे कदा काळी सुटेना. पहा आपुले पूर्वजा पार मृत्यू पावले समग्र. एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी.
की आजा गेला नातूरला, ऐसा कोणी पाहिला तरी अशाश्वताचा घट भरला. रिता होय क्षणमात्रे तरी हे सकळ अशाश्वतपण, पूर्ण मानिती ज्ञानवान तरी तयाचा शोक करून. व्यर्थ जीवा कष्टवीता आहा पाहती जपितपी, सिद्ध साधक नानारूपी कोण वाचले देह संकल्पी. मृत्युभुवनी महाराजा तरी जी जी जाईल घडी, ती सुखाचीच मानावी प्रौढी. ईश्वर नामी ठेवुनी गोडी, चित्त स्थिर असावे ऐसे बोधिता सर्व ही जग. युक्ती प्रयुक्ती नाना बोध, परिरायाचे हृदय चांग, शोक काजळी उजळेना. मग ते ग्रामीणचे सकळ जन थकीत झाले बोध करून. एका मागे एक उठवून आपुल्या सदना सेविती. असो तीही लोटली रात्री, उदया आला गभस्ती. पिंगला चितेची पाहुनी शांती, पावक झाला अदृश्य. मग तो मानुनी दुसरा दिन, पुन्हा पातले आप्तजन. उत्तर क्रिया संपादोन, अस्थिमीलन केले तै. ते भरतरी रावे पाहुन, चित्ती विचार करिता पूर्ण. घेऊ देईना अस्ति संचयन, स्पर्श कोणान करवी. आपण बैसुनी चिता रक्षित, कोणा लावू देईना हात. मग ते आप्तजन समस्त, पुन्हा गेले माघारे. परितो राव तैसाची चितेत, बैसता झाला दिवस रात्र. अन्न पाणी त्यजुनी समस्त, पिंगला पिंगला म्हणतसे. मग हे निर्वाणीचे वर्तमान, मिथुळेसी दूत सांगती जाऊन. राव विक्रमे करिता श्रवण, निगता झाला तेथोनी. सत्यवर्मादी शुभविक्रम, विक्रमादी सुमती प्रधान. परमशोकार्णव रचून, अवंतिके पातले. मग येताची स्मशान वाटी, पिंगला आणुनी चित्तदृष्टी. परमशोके जाहला कष्टी, शोकसिंधूंत निमग्न. आठवी सर्व कन्येचे गुण, म्हणे मम हातींचे गेले निधान. विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न, काळ तस्करे नेले की. आहा माऊली उभय कुळांत, तारक झाली भवसरितेंत. पुन्हा दीपाची लावी वात, अदृश्य कैसी झाली वो. आहा स्त्री कटकी अंतपुरी, मुख्य मिरवीत होती सज्ञान लहरी. जैसा हस्ती चमुभीतरी, चांगुलपण दावीतसे. रूपवंत गुणवंत सर्व लक्षणे ज्ञानवंत. सूचक सदा सर्व काळ संगोपित, चित्त सकळांचे लक्षिकी. ऐसे आठवोनी नाना गुण, शोक करी अतिदारुण. मग विक्रम नृपती पुढे होऊन, भर्तरी लागी समजावी. नाना युक्ती नाना वचन, भर्तरीचे बोधी मन. परी तो नायके पिसाटपण, पिंगला पिंगला वदतसे. परीराव बोध करिता उत्तम, लोटून गेला दीनदशम. मग विक्रमे उत्तर क्रिया करून, शुचिर्भूत जाहला. या परी पुढे 13वे दिवशी, जाती भोजन दानमानेसी. सर्व उरकोनी राज्यासनासी, घेऊनी राव बैसला. भर्तरी न सोडी स्मशान वाटिका, धरुनी बैसला अचळनिका. जैसा वृंदे धरुनी हे का, विष्णू बैसला स्मशानी. ऐसे परी अचलपण, मिरवता झाला मित्रनंदन. परी नित्य नित्य विक्रम येऊन, बोध त्या ते करीतसे. ऐसा बोध करिता नित्य, 12 वर्षे लोटली सत्य. पर्ण तृण भक्षुनी जीवित, उदक आहारे राखिले. आहा देवा अनाथनाथा, कैसे केले त्वा अनंता. पिंगला माझी सगुण कांता, तू ते कैसी आवडली. ऐसे म्हणून नामोच्चार, शोक करीतसे वारंवार. रात्रंदिवस चित्ती विसर, पिंगलेचा पडेना. क्रूश शरीर झाले तेणे, कंठी उरलासे प्राण. मुखी आणुनी हरीचे नाम, शोके पिंगला वदतसे. ऐसी लोटली 12 वर्षे, शुचिष्मंत झाले शरीरकृश. ते पाहुनिया अतिक्लेश, मित्रावरुणी द्रवलासे. पुत्रमोहाचे अपार भरते, लोट लोटले चित्त सरिते. मग मित्रावरुणी तुष्टोनी मनांत, अत्रिजा निकटी पातला.
तव तो प्राज्ञिक अत्रिनंदन मित्रावरुणीस सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना कोण धरुणी येथे आलासी येरी म्हणे जी द्विजोत्तमा ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा जाणता सुनी पुससी आम्हा अज्ञानत्व घेऊनी तरी तव शिष्य जो भरतरी त्याची कैसी झाली परी ते हृदयी आणुनी हिता ते वरी विलोकी का महाराजा मग तो महाराजा ज्ञानवान हृदयी पाहे विचारून तो विपत्काळी शोके करून भर्तरीनाथ मीरवला अतिक्लेशतयाचे पाहून परमद्रवला मोहे करून मग मित्रावरुणी ते बोले वचन चिंता न करी महाराजा तुम्ही जावे स्वस्थानासी मी भर्तरीचे आहे उद्देशी स्वहित करीन चिंता मानसी पाळू नका महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमत करीत तीर्थ येथे येईल महाराजा तो परमा आहे प्रज्ञावान तयासी तेथे पाठवीन तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध पंथा आणील की ऐसे बोलता मित्रावरुणीसी संतोषे मिरवला तो चित्तासी मग पुसुनी अनसुयात्मजासी स्वस्थानासी पै गेला यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्मदीपिका मनोहर मालू सांगे धुंडिकुमर नरहरी कृपे करोनिया दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्ष येऊनी विरह सरिता शोषण करील तत्वत्ता घटोद्भवाचे कृपेने स्वस्ति श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टाविशंति तमाध्याय घोडः श्रीकृष्णार्पणम् अस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अष्टाविशंति तमाध्याय संपूर्णम्।